तुम्ही बघू शकता क्रुझर कार केलेली आहे आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी। बघू शकता तुम्ही। चला जाऊया आपण अक्कलकोटला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता पोहोचलेलो आहोत स्वामी समर्थाच्या मंदिरात अक्कलकोटला आणि आता आपण दर्शन घेणार आहोत। आणि इकडून 80 किलोमीटर होतं गाणगापूर वरून अक्कलकोट। आणि चला आता आपण दर्शन घेऊया। स्वामी समर्थ महाराज की जय। तुम्ही बघू शकता हे टीव्ही मध्ये दाखवत आहेत। आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नाही। इथून तुम्ही बघू शकता सर्वजण दर्शन करत आहेत। हा एंट्रन्स आहे, तुम्ही पाहू शकता। आपण आता स्वामी समर्थाच्या मंदिरात आलेलो आहोत आणि प्रवेश केलेला आहे आणि इकडे रांग लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी। तुम्ही पाहू शकता इकडे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे आपलं दर्शन झालेलं आहे श्री स्वामी समर्थाच्या मंदिरात। इथे निर्गुण पादुका आहेत आणि हे मागे जे मंदिर आहे तिकडे समाधी आहे स्वामींची। आणि हे वटवृक्ष तुम्ही पाहू शकता। या वटवृक्षाच्याच खाली स्वामी समर्थ बसायचे। आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे। तर आता आपण महाप्रसाद आहे अन्नपूर्ण आहे तिकडे आपण आता जेवायला जाणार आहोत। तर चला जाऊया आपण। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थच्या मंदिरात आपलं आता दर्शन झालेलं आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता महाप्रसाद गृह आहे। तिथे आपण आता जेवायला जाणार आहोत आणि महाप्रसादचा आस्वाद घेणार आहोत। तर चला जाऊया आपण। आणि आपले जे मंडळी आहेत फॅमिली मेंबर्स ते पुढे गेलेले आहेत। तर आता आपण जाऊया चला।
महाप्रसादाच्या गृहामध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे प्रसाद महाप्रसाद पाहू शकता तुम्ही आणि इकडचं गृह पाहू शकता इकडचं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सर्वजण फोटोज काढत आहेत आणि स्वामी समर्थची खूप छान अशी मूर्ती आहे आणि आपण आता जेवण झालेलं आहे अन्नछत्रामध्ये आणि दर्शन सुद्धा झालेलं आहे आपलं स्वामी समर्थच्या मंदिरात। तर चला आपण आता जाऊया। दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।